नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या फार्मसी स्क्रिप्टेड सक्सेस चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ मी बनवत आहे तुमच्यासाठी. तर जो काही आपला PLEचा पेपर आहे तो पेपर अजून बाकी आहे. तर त्या पेपरचे जे काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन असू शकतात तुम्हाला विंटर एक्झामसाठी. सो PLEच्या पूर्ण सिलेबसमध्ये नियर अबाउट 21 चॅप्टर्स आहेत. तर त्या 21 चॅप्टरमध्ये जे काही फर्स्ट चॅप्टर आहे ते जर्नल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ, देन फार्मसी ॲक्ट, ड्रग अँड कॉस्मॅटिक ॲक्ट, नंतर की नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट, ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, देन प्रिव्हेन्शन ऑफ दी क्रुएल्टी ऑफ दी ॲनिमल्स ॲक्ट, देन पॉयझन ॲक्ट, then FSSAI, it means Food Safety and Standard Authority of India Act and Rules, then National Pharmaceutical Pricing Authority, then Code of Pharmaceutical Ethics, then Medical Termination of Pregnancy Act, role of the all government pharma regulatory bodies, then government regulatory practice, then Introduction to BCS system of classification including all points, then Blood Bank, Clinical Establishment Act and Rule Pharmacy, then Biomedical Waste Management Rules 2016, then Bioethics, then Introduction to the Consumer Protection Act, Introduction to Disaster Management Act, then Medical Devices. So all these are 21 chapters including in the PLE subject. It means the Pharmacy Law and Ethics. Okay, या पूर्ण 21 चॅप्टर्समधून जे काही इम्पॉर्टन्स आपल्याला विंटर एक्झामसाठी येऊ शकतात किंवा तुम्हाला तुमच्या पेपर सॉल्व करण्यासाठी हेल्प होऊ शकते ते कुठले क्वेश्चन्स असणार आहेत आपण हे बघूया आता. सो फर्स्ट क्वेश्चन असेल, एक्सप्लेन दी प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन्स ऑफ द क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट. मग याच्यामध्ये तुम्हाला जी काही क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट प्रोसिजर असेल ती प्रोसिजर तुम्हाला पॉईंट वाईज एक्सप्लेन करायची आहे. So explain the procedure for the registrations of the clinical establishment. Second question, write the difference between branded and generic drugs. So this is the most common question. तुम्हाला दोघांमधला डिफरन्स लिहायचा आहे. जर 3 मार्क्सला असेल तर ॲटलिस्ट तुम्हाला 6 पॉईंट्स इन्क्लूड्स करायचे आहेत जेनेरिक ड्रगमध्ये आणि ब्रँडेड ड्रगमध्ये. थर्ड क्वेश्चन असणार आहे, एक्सप्लेन दी डॉक्युमेंटेशन्स, लायसन्स अँड रिन्युअल्स इन दी फार्मा मॅन्युफॅक्चरिंग्स. मग आता तुम्हाला डॉक्युमेंटेशन्स असेल की लायसन्स आणि रिन्युअल्ससाठी ते फार्मा मॅन्युफॅक्चरिंगसाठी काय रिक्वायर्ड असणार ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट दी एक्सपिरियन्स अँड ट्रेनिंग ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर रिक्वायर्ड फॉर दी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲज पर MTP ॲक्ट. हा क्वेश्चन असणार आहे तुम्हाला मेडिकल टर्मिनेशन ऑफ दी प्रेग्नन्सी ॲक्टमधला. सो एक्सपिरियन्स काय असायला हवा आहे, ट्रेनिंग ऑफ दी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर अंडर दी MTP ॲक्ट टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीसाठी. तर हा क्वेश्चन तुमचा MTP ॲक्टमधला असणार आहे. सो एक्सपिरियन्स अँड ट्रेनिंग ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर रिक्वायर्डिंग फॉर दी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲज पर MCP ॲक्ट 1971. त्याच्यामध्ये हे पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं आहे. गिव्ह दी प्रोव्हिजन फॉर सेल अँड possession of poison under the Poison Act 1990. So which types of provisions requires for the sale and possession of poison. मग त्याच्यामध्ये जे पॉईंट्स येतात ते पॉईंट्स तुम्हाला प्रोव्हिजन आणि पजेशन जे असेल अंडर दी पॉयझन ॲक्ट ते लिहायचं तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, गिव्ह दी ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज अंडर दी ड्रग्स अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट 1954. सो दीज आर ऑल्सो कॉमन क्वेश्चन अँड लॉट्स ऑफ चान्सेस टू आस्क इन ऑल्सो 2023 winter examinations. Next question, define illicit traffic under the NDPS Act. It means the Narcotic Drug and Psychotropic Substance Acts. Define illicit traffic. He is the most common question. Next question, define repacking of drug and state any 6 condition for grant of repacking license. आता तुम्हाला इथे repacking of drug ची डेफिनेशन लिहायचे आहेत आणि any 6 conditions requires for the or grant for the repacking licenses. हा पॉईंट त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लिस्ट ऑफ लायसन्सेस विथ फॉर्म नंबर. सो यू हॅव टू राईट इन विथ फॉर्म नंबर फॉर सेल ऑफ ड्रग अंडर द ड्रग्स अँड कॉस्मॅटिक ॲक्ट 1940. सो लिस्ट ऑफ लायसन्सेस, कुठल्या कुठल्या टाईपचे लायसन्सेस असतील त्यांचे फॉर्म्स नंबर्स असतील ते तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचे.
हा क्वेश्चन DNC ॲक्टमधला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन दी डिफाईन्ड ड्रग न्यू ड्रग ॲज पर DNC ॲक्ट. मग इथे तुम्हाला ड्रगची डेफिनेशन आणि न्यू ड्रग म्हणजे कायची डेफिनेशन लिहायची आहे. DNC ॲक्ट 1940. एक्सप्लेन दी जनरल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ. सो यू हॅव टू राईट डाऊन दी विच टाईप्स ऑफ जनरल प्रिन्सिपल्स ऑफ दी लॉ. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन दी स्टेप्स इन्वॉल्व इन दी न्यू ड्रग डेव्हलपमेंट. आता इथे स्टेप बाय स्टेप तुम्हाला न्यू ड्रग डेव्हलपमेंटचे प्रोसिजर लिहायचे आहेत. Next question, give the 2 point of the difference in the law and ethics and explain the duties of pharmacist in his relation to the trade. ओके, his relation to trade हा एक पॉईंट लिहायचा आहे तुम्हाला आणि डिफरन्स बिटवीन लिहायचा आहे लॉ अँड इथिक्समधला. आता गिव्ह द नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, गिव्ह द ऑब्जेक्टिव्स ऑफ DPCO 2023 अँड डिफाईन द टर्म अंडर दी ॲक्ट. मग आता तुम्हाला फर्स्ट DPCO इट मीन्स ड्रग प्राईस कंट्रोल ॲक्ट असणार आहे, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह लिहायचे आहेत आणि डिफाईन त्या ॲक्टच्या अंडर कोणत्या डेफिनेशन आहेत. तर मग त्याच्या अंडर डेफिनेशन असणारे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, देन फॉर्म्युलेशन अँड देन मॅक्झिमम रिटेल प्राईस. ह्या तिघं डेफिनेशन तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, जर ऑब्जेक्टिव्ह असतील तर सपोज ते 2 मार्क्सला असतील आणि डेफिनेशन जर विचारले जातील तर 3 मार्क्ससाठी. म्हणजे ह्या तिघं डेफिनेशन अंडर दीज ॲक्ट. मग ह्या अंडर दीज ॲक्ट या 3 डेफिनेशन येतात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट दी डिटेल प्रोव्हिजन शेड्यूल N अँड DNC ॲक्ट रूल्स. शेड्यूल N विषयीचे डिटेल प्रोव्हिजन तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, डिफाईन दी टर्म अंडर दी ड्रग्स अँड कॉस्मॅटिक ॲक्ट 1940 अँड गिव्ह दी फंक्शन ऑफ CDL. ओके, सो डिफाईन द टर्म अंडर दी ड्रग्स अँड कॉस्मॅटिक ॲक्ट लाईक दॅट दी अडल्ट्रेशन ड्रग, मिसब्रँडेड ड्रग अँड गिव्ह दी फंक्शन ऑफ CDL. सो सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीचे फंक्शन्स तुम्हाला लिहायचे. यू हॅव टू राईट डाऊन ओनली 6 फंक्शन, any 6 function or more than any 6 function. Okay, so next question, write the qualification for drug inspector and give the procedure of drug inspector in taking of the sample. So qualification needed for drug inspector and give the procedure for drug inspector taking the sample. म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर जेव्हा सॅम्पल घेत असतो मग त्याची प्रोसिजर काय असेल आणि त्याचं क्वालिफिकेशन काय असेल हे तुम्हाला तिथे मेन्शन करायचं आहे. Next question, give the procedure for preparing the first register and what qualification requires for entry for first register as per Pharmacy Act. So write down the procedure for preparing the first register. फर्स्ट तुम्हाला प्रोसिजर लिहायची, नंतर तुम्हाला लिहायचं आहे की क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर एंट्री फॉर फर्स्ट रजिस्टर. मग त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय निडेड असेल ॲज पर अंडर दी फार्मसी ॲक्ट 1948. मग तुम्ही फर्स्ट प्रोसिजर लिहिणार आहे आणि नंतर क्वालिफिकेशन लिहिणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, राईट अ नोट ऑन बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टीम. इट मीन्स दी BCS क्लासिफिकेशन. सो राईट डाऊन दी क्लासिफिकेशन, राईट नोट ऑन. मग त्याच्यावरची तुम्हाला नोट लिहायची बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन, what are the governing bodies establishment by the DMA 2005. So it means Disaster Management Act. So what are the government bodies established by DMA. कोणत्या गव्हर्निंग बॉडी ज्या असतील त्या इस्टॅब्लिश केलेल्या आहेत ते तुम्हाला तिथे मेन्शन करायचे आणि त्याच्यावर नोट लिहायची. नेक्स्ट क्वेश्चन, रीड ऑल शेड्यूल. सो यू हॅव टू प्रिपेअर ऑल शेड्यूल. इट मीन्स A शेड्यूल असेल, C शेड्यूल असेल, N शेड्यूल असेल, M शेड्यूल असेल, P शेड्यूल असेल. हे जे काही सर्व शेड्यूल आहेत हे शेड्यूल तुम्हाला व्यवस्थित रीड करायचे आहेत आणि लर्न पण करायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला कुठलं पण शेड्यूल विचारलं तरी तुम्हाला शेड्यूल लिहिता येऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर दी ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज इन दी मेडिकल टर्मिनेशन द प्रेग्नन्सी ॲक्ट. सो विच टाईप्स ऑफ ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज अंडर दी मेडिकल टर्मिनेशन. मग ते पॉईंट वाईज तुम्हाला ऑफेन्सेस आणि पेनाल्टीज लिहायच्या आहेत की मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ॲक्ट अंडर जे येत आहेत ते. नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ नोट ऑन which types of classes of advertisement exempted from the prohibitions under the Drugs and Magic Remedy Act. So which types of classes of advertisement exempted the prohibitions under the Drugs and Magic Remedy Act च्या अंडर जे काही ॲडव्हर्टाइजमेंट प्रोहिबिट केलेलं आहे. सो एक्झम्प्टेड फ्रॉम दी प्रोहिबिशन अंडर दी ड्रग्स अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट. त्याच्यावर तुम्हाला नोट लिहायची. ओके, जे काही क्लासेस ॲडव्हर्टाइजमेंट एक्झम्प्टेड. Next question, give the function and composition of State Pharmacy Council and Joint Pharmacy Council. Functions and compositions लिहायचे स्टेट फार्मसी काउन्सिल आणि जॉईंट फार्मसी काउन्सिल.
लास्ट क्वेश्चन, एक्सप्लेन दी फार्मास्युटिकल लेगिस्लेशन इन इंडिया. तर फार्मास्युटिकल लेगिस्लेशन अंडर जे टॉपिक्स येतात ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे. सो ऑल दीज आर दी 25 क्वेश्चन्स इम्पॉर्टंट फॉर युअर विंटर PLE एक्झामिनेशन. पण त्याचबरोबर तुम्हाला जो काही पूर्ण सिलेबस दिला आहे, म्हणजे जे काही 21 चॅप्टर्स दिले, त्या 21 चॅप्टरचाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ज्या काही बॅक क्वेश्चन्स पेपर्स असतील विंटर समरच्या, मॉडेल आन्सर पेपरचा पण स्टडी करा. त्याच्यातून नियर अबाउट तुम्हाला 3 इयर्सच्या, बिफोर 3 इयर्सच्या क्वेश्चन पेपर्स असतील त्या तुम्ही रीड करा, त्यांचा अभ्यास करा, त्यातले पण इम्पॉर्टंट क्वेश्चन घ्या. साईड बाय साईड तुम्हाला पूर्ण सिलेबस जो आहे तो रीड करायचा, ट्राय करायचा, म्हणजे त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. म्हणजे तुमची विंटर एक्झामिनेशन जी आहे ती तुम्हाला इझी होऊ शकते, किंवा तुमचा जर PLE सब्जेक्ट राहिलेला असेल तर तो तुम्ही इझिली पास होऊ शकता किंवा त्याच्यात छान स्कोरिंग करू शकतात. सो बेस्ट ऑफ लक फॉर डिअर स्टुडंट्स फॉर द PLE एक्झामिनेशन्स. असंच माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत राहा. जर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला हेल्प होत असेल तर चॅनलसाठी सबस्क्राईब करत चला आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा लोकांपर्यंत शेअर करत चला. थँक्यू सो मच.